नेहमी आपण तिळगुळ लाडूसाठी जो पाक बनवतो ना, तसा हा पाक नाही बनवलेला आहे. पाक बनवायची पद्धत सुद्धा वेगळी आहे, ज्याने लाडू अजिबात कडक होत नाही. तर हे लाडू 2-3 महिने टिकतात आणि लाडू संपेपर्यंत ना कडक नाही होत बघा. जसे आहेत ना पहिल्या दिवशी केलेले तसेच लास्ट पर्यंत राहणार. एवढे भारी बनते ते आणि बनवायला तेवढे सोपे आहे ना की याला कोणीही बनवू शकतं. मग काय करायचं त्यासाठी, सगळ्यात पहिलं गुळ घ्यायचंय. आता सगळं प्रमाण आहे ना आपलं एका वाटीनेच राहणार आहे. कुठलीही एक वाटी करायची प्रमाणासाठी एक पातेलं घ्यायचं आणि हा गुळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता गुळ आहे ना एकदम मी असा कापून घेतलेला आहे बघा. कुठे आपल्याला असा मोठा मोठा ठेवायचा नाही, तर तुम्ही फोडून सुद्धा घेऊ शकता. तसाच आहे ना तो उचलायचा आणि एका कढईत पाणी ठेवून द्यायचं. आता ह्या गुळामध्ये अजिबात पाण्याचा एक थेंब सुद्धा टाकायचा नाही आपल्याला. तसाच मोकळा गुळ त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. वरून झाकण ठेवायचं आणि याला गॅसवरती ठेवून द्यायचे बघा. आता तुम्हाला जर हे कढईमध्ये नसेल ना करायचं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याच्या 4-5 शिट्ट्या देऊन घ्या. 4-5 शिट्ट्या दिल्या का एकदम असा गुळ आहे ना मेल्ट होऊन जातो बघा. आता हा गुळ मेल्ट होतोय तोपर्यंत आपण काय करायचं, तीळ घ्यायचे. तर तीळ सुद्धा ज्या वाटीने मी गुळ घेतला होता ना त्याच वाटीने तीळ एक वाटी घेतले. म्हणजे दोन्हींचं प्रमाण आहे ना बरोबर ठेवलेलं आहे, तिळाचं आणि गुळाचं. आता कढईमध्ये टाकून द्यायचे आणि याला आहे ना चांगलं मंद आचेवर भाजून घ्यायचं बघा. एकदम बारीक मिडियम गॅसवर याला हलकं म्हणजे असं भाजून घ्यायचं. तडतड करायला लागले का मग गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे भारी कलर आलेला आहे तिळाचा. पहिलेच तीळ ना हे जरा काळे येतं. काळे तीळ म्हणजे छान राहते, तो व्हाईट तिळापेक्षा हे काळे छान राहते. त्याच्यामुळे मी काळे घेतलेले. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं समजत नसेल म्हणजे भाजलेत की नाही, पण एकदम मस्त असे भाजलेले. तर त्याला काढून घ्यायचं आणि त्याच कढईत परत आहे ना अर्धीच्या पण अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे. तर तुम्ही अर्धी वाटी सुद्धा करू शकता या शेंगदाण्याला, पण मी थोडेच टाकलेले इथं. अर्धीच्या अर्धी वाटी म्हणजे असे टाकलेले इथं प्रमाण. थोडे कमी जास्त शेंगदाणे चालून जाते. तर आता याला सुद्धा एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं बघा. त्याच्यानंतर त्याला काढून घ्यायचं आणि आता काय करायचं, याला ना कुटायचे बघा. कुटायचं म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं, आपल्याला आबडधोबड कुटून घ्यायचं. हे म्हणजे छान असे आपल्या लाडूमध्ये अर्धे अर्धे असे तुकडे तुकडे शेंगदाण्याचे दिसते. तर कोणी कोणी ना पूर्ण तीळ सुद्धा वापरतं, शेंगदाणे वापरतच नाहीत. पण शेंगदाणे सुद्धा म्हणजे खूप छान लागतात त्याच्यामध्ये. जास्त नाही, पण मी जेवढं सांगितलं नाही तेवढे टाकू शकता किंवा थोडेसे तुम्ही जास्त टाकत असाल तर जास्त सुद्धा टाकू शकता. थोडेसे असे मस्त याचे सालं काढून घ्यायचे शेंगदाण्याचे पाकडून, म्हणजे एकदम असे वाईट करून घ्यायचे. आता नंतर आपण आपला गुळ बघूया पूर्ण. म्हणजे मी याला ना 10 मिनिटं ठेवलेलं आहे गॅसवरती बरं का. तेव्हा 10 मिनिटाच्या नंतर हा मेल्ट होतो, तोपर्यंत होत नाही. आणि कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या दिल्या ना तर पटकन मेल्ट होऊन जातो. पण आता सध्याला माझं कुकर खाली नव्हतं ना, म्हणून मी याला गॅसवरती कढईमध्ये ठेवलेलं आहे. तर आता बघू शकता एकदम मस्त आपला पाक असा रेडी झालेला, एकदम पातळ, जसं आपण गॅसवर डायरेक्ट ठेवून करतो ना पातेलं कढई वगैरे तसंच झालेलं एकदम मस्त. आणि आता लगेच आहे ना भाजलेले तीळ घ्यायचे, एखाद्या भांड्यामध्ये टाकायचे त्याला. त्याचबरोबर आपण कुटून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आणि दोन्हीला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता जो बनवून ठेवलेला पाक होता तो त्याच्यामध्ये ओतून द्यायचा. आता हा पाक एकदम म्हणजे आपण डोळे झाकून बनवू शकतो बघा, असं आहे. आता त्या जर आपण गॅसवर ठेवून पाक बनवला ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की कुणाला जमतं कुणाला नाही. तो परफेक्ट झाला पाहिजे, नाही तर मग लाडू फसतेत आपले, कडकच होते बऱ्याचदा. त्याच्यामुळं याला आहे ना म्हणजे तसं काही नाहीये. असं मेल्ट झाला ना तर एकदाला आपण हे मिश्रण मिक्स केलं ना तर जेवढा बसतो म्हणजे त्याचं माप आहे ना ते एकदम परफेक्ट होऊन जातं. तर हा पाक म्हणजे एकदम मला लाडूसाठी एकदम परफेक्ट वाटला. काही टेन्शन नाहीये, फक्त मेल्ट करून घ्यायचं आणि भाजलेल्या वस्तू त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. आता हे चांगलं मिक्स करून झालं ना, याच्यामध्ये लास्टला वेलची पूड टाकायची बघा. आणि वेलची पूड टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता वेलची पावडर म्हणजे कुणी टाकतं कुणी नाही टाकत, मी टाकलेली आहे, थोडासा टेस्टला छान लागतं. आणि हे टाकल्याच्या नंतर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. आणि नंतर आहे ना थोडंसं तूप टाकायचं. तुपाने चांगली चमक पण येते आपल्या लाडूला आणि हाताने आपल्याला बांधताना लाडू आहे ना आपल्या हाताला पण नाही लागत आणि टेस्ट पण छान येते. थोडंसं टाका, जास्त नाही. आणि आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे ना, तर आता लगेच लाडू बांधायचे गरम गरम मस्त. आता असं काही नाही की लगेच पटापटाच बांधले पाहिजे, तर नाही तर मग लगेच ते आळून जाईन हे मिश्रण, असं काही नाहीये. जो आपण तो पाक करतो ना तो जास्तच गरम असतो गॅसवरचा आणि हा मेल्ट झालेला असतो, डायरेक्टली गॅसच्या आगीला लागलेली नसते ना, त्याच्यामुळं एकदम असं नॉर्मल असतं हे मिश्रण. त्याच्यामुळे आरामशीर बांधायचं. तुम्ही बघू शकता म्हणजे हाताला माझ्या पोळत नाही, मी आरामशीर लाडू बांधू शकते. एवढी गडबड करायची काही कारण नाहीये. आणि जर झालंच हे घट्ट ना तर परत थोडंसं याला आहे ना पाण्यामध्ये म्हणजे वाफेवर ठेवून द्यायचं, लगेच परत मेल्ट होतं बरं का. पण शक्यतो होतच नाहीये, घट्ट होत नाहीये. आपले लाडू बांधून होतेत ना तोपर्यंत हे राहतं, एकदम बऱ्यापैकी राहतं. आता असे बघा छोटे मोठे
तुम्हाला आवडतात ना त्या प्रकारे म्हणजे साईजचे लाडू बांधून घ्यायचे बघा. एकदम मस्तपैकी लाडू वळलेला आहे, कुठंच त्याला असा क्रॅक गेलेला नाही की काही नाही. आपण जसं बांधतोय ना एकदम असा जुळून येतो लाडू, बघू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी. तर सगळे लाडू मी असेच बनवून घेतले, तुम्ही बघू शकता. आता एकदम म्हणजे भारीपैकी आपले लाडू झालेले आहेत. आता हे लाडू ना तुम्ही 2-3 महिने स्टोअर करून याला खाऊ शकता. जसे आपण बांधले पहिल्या दिवशी ना तसेच लास्ट पर्यंत राहतात बघा. एकदम मस्त टेस्टला सुद्धा झालेले आहेत. तुम्हाला आता मी ह्या लाडूला फोडून सुद्धा दाखवणार आहे. मी याला सकाळी बांधलेले आहेत आणि आता दुपार झालेली आहे. एकदम आपलं हे सगळे लाडू थंड झालेले आहेत, पण बिलकुल हे लाडू कडक झालेले नाहीत, कारण की एकदम मस्तपैकी आपले लाडू बनलेले आहेत. अशा पद्धतीने जर बनवले ना तर कधीच म्हणजे फेल जाण्याची शक्यता एकदम नसतेच बघा. कुणालाही बनवता येते, एवढे सोपे येते. बघू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी आपले लाडू एकदम नरम असे झालेले आहेत. तर ह्या संक्रांतीला तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.